श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा संदेश केवळ ऐकण्यासाठी नाही तर मनापासून समजून घेण्यासाठी आहे. कधीकधी जीवनात काही घटना अशा घडतात की त्या आपल्याला स्वतःकडे पाहण्याची संधी देतात. श्रद्धेने आणि शांत मनाने स्वामींचे स्मरण करत हा संदेश शेवटपर्यंत ऐका. आजचा विषय आहे, आज स्वामी तुम्हाला एक महत्त्वाचे इशारा देत आहेत. हा इशारा भीती निर्माण करण्यासाठी नाही तर योग्य मार्ग दाखवण्यासाठी आहे. स्वामी नेहमी भक्तांना प्रेमाने, संयमाने आणि सत्कर्माच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देतात. बाळा, चुकीच्या मार्गावर चालणारे पाय वेळेत थांबव. योग्य मार्ग निवडणे हीच खरी बुद्धी आहे. मनात राग, द्वेष आणि अहंकार साठवू नको. तेच तुझ्या आनंदाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. दुसऱ्याला फसवून मिळालेला लाभ जास्त काळ टिकत नाही. संकट आले म्हणून श्रद्धा सोडू नकोस. संकटात श्रद्धेची खरी परीक्षा असते. वेळेचा आदर कर. गेलेला वेळ पुन्हा परत येत नाही. वाईट संगत टाळ. चांगल्या विचारांची माणसे तुझे आयुष्य उजळतात. प्रत्येक शब्द विचार करून बोल. शब्द जखमही करतात आणि औषधही बनवतात. पालकांची आणि गुरूंचा आदर करण्यावर माझी कृपा सदैव राहते. लोभ वाढव की मनाची शांत कमी होते. स्वतःच्या चुका स्वीकारणारा माणूस खऱ्या अर्थाने मोठा असतो. प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने कर. तक्रारीपेक्षा आभारात जास्त शक्ती असते. दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करू नको. तुझा क्षणही योग्य वेळी येईल. मन खचले तरी आशा सोडू नको. अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. प्रार्थना म्हणजे फक्त शब्द नाही, ती मनाची शुद्ध भावना आहे. धन कमाव, पण माणुसकी कधीही गमावू नकोस. संयमाने घेतलेला प्रत्येक निर्णय भविष्यात आनंद देतो. स्वतःवर विश्वास ठेव. प्रयत्न करणाऱ्या मार्ग सापडतो. दुसऱ्याला मदत करताना मोबदल्याची अपेक्षा ठेवू नको. सत्य बोलण्याचे धैर्य ठेव. सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी तोच जिंकतो. मन शांत ठेव. अस्थिर मन योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत. चांगले कर्म हेच तुझे खरे धन आहे. प्रत्येक अडचण तुला काहीतरी शिकवण्यासाठी येते. क्षमा करायला शिक. क्षमेमुळे मन हलके होते. माझे नाव श्रद्धेने स्मरण कर आणि सत्कर्म करत राहा. योग्य वेळी योग्य फळ मिळेल. बाळा, माझा सर्वात मोठा इशारा हा आहे, वाईट विचार, वाईट सवय आणि चुकीची कर्मे आजच सोड. प्रेम, सत्य, संयम आणि श्रद्धा यांचाच जीवनाचा आधार बनव. तुझ्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नात माझे आशीर्वाद सदैव असतील. भक्तांनो, जर आजचा स्वामी संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी स्वामी संदेशासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामींची शिकवण म्हणजे प्रेम, श्रद्धा, सत्य आणि सत्कर्म या 4 गोष्टी आपल्या जीवनात जपा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.